राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून आता सगळ्यात मोठी खबर सध्या समोर येत आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना हटवा। अखेर अनेक नेत्यांचे राजीनामे, राष्ट्रवादीमध्ये बंडाचं पहिलं निशाण। मित्रांनो, दुसरी महत्वाची बातमी, शरद पवारांच्या जवळजवळ 37 आमदार शरद पवारांच्या गटात आणि राज्याच्या राजकारणातून सीबीआयला आता दादांचे थेट मारेकरी भेटले। नेमकी काय बातमी? अजित पवार यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या सगळ्याच पक्षामध्ये प्रचंड आता संतापाची लाट निर्माण झाली आहे। ती म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात, आणि हे होणार होतं। मात्र शरद पवारांनी आतापर्यंत आपली बातचीत, आपलं बोलणं कुठेच ठेवलं नाही आणि अखेर आज शरद पवार खासदार झाले आणि आता मात्र त्यांनी आपला प्लॅन, आपला मास्टर स्ट्रोक आता सुरू केलाय। मित्रांनो, हीच शरद पवारांची राजकीय खेळी मात्र अजित पवार गटाला खूप मोठ्या खोलीत घेऊन जाणार। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विविध सेल प्रमुखांनी, जे राज्य लेवलचे सेल प्रमुख आहेत, त्यांनी आता राजीनामे दिलेत। मित्रांनो, राजीनामे मंजूर करून आलेत। राजीनामा देण्यामागचं कारण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात त्यांनी प्रचंड आपली नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे। या नेत्यांनी राजीनामा देण्यामागचं धक्कादायक कारणही समोर आलंय। अजित पवार हयात असताना 3 नेत्यांचे राजीनामे मंजूर करण्यात आले नव्हते। मात्र अजितदादा मृत्यू झाल्याच्या नंतर लगेच सुनील तटकरे यांनी त्या नेत्यांना घरी पाठवलंय आणि अखेर शरद पवारांनी ही सगळी इनिंग आपल्या हातात घेण्यास आता सुरुवात केली आहे। अजित पवारांचा 28 जानेवारीला मृत्यू झाला। त्याच्या अगोदर 26 जानेवारीला काही नेत्यांनी अजित पवारांची भेट घेतली होती। या भेटीत त्यांनी अजित पवारांकडे आपले राजीनामे दिले होते। मात्र अजित पवारांनी त्यांना राजीनामा देऊ नका असे स्पष्ट संदेश दिल्यानंतर त्यांनी आपले राजीनामे न देण्याचं टाळलं। मात्र इकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी मात्र आता सगळ्यात मोठी पक्षात खळबळ उडवली असून राजीनामे घेतलेत आणि अनेक नेत्यांनी ते राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बंडाला आता सुरुवात झाली। त्याला कारणीभूत आहेत तटकरे आणि प्रफुल्ल पटेल। मित्रांनो, दुसरीकडून आता काही आमदारांनी शरद पवार यांची भेट घेऊन सगळ्यात मोठी अपडेट महाराष्ट्रासमोर मांडलेली आहे। ती म्हणजे आता मित्रांनो, शरद पवार हे देशाचे नेते आहेत। त्यांनी आता नरेंद्र मोदींची आणि अमित शहा यांची भेट घेऊन आता दादांच्या प्रमुख चौकशीविषयी मागणी करावी। ही सगळ्यात मोठी घडामोड आता सर्वांना वाटते आहे। अजित पवारांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करून अमित शहा यांच्यासह नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी। त्यानंतर मात्र या प्रकरणाला नवीन वळण मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे। मित्रांनो, यावेळी आज महाराष्ट्राच्या राजकारणातून सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे सुनेत्राताई पवार, पार्थ पवार, जय पवार हे आता उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेऊन दादांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याची, सीबीआय चौकशी करून तात्काळ रिपोर्ट सादर करण्याची मागणी करणार आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना मात्र आता खूप मोठा त्रास होऊ लागलाय आणि ही खळबळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांच्या मध्येच सुरू झाल्याने मित्रांनो, आता काही नेत्यांनी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना कंटाळून राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे। दुसरीकडून सुनेत्रा पवार आता या 2 नेत्यांना घरी पाठवणार का? म्हणजेच या 2 नेत्यांची हकालपट्टी करून संपूर्ण पक्ष जर शाबूत ठेवत असेल तर शरद पवारांसोबत जाऊन पक्षाचं विलीनीकरण करून तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना बाहेरचा रस्ता दाखवा लागेल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे। आणि पार्थ पवार, जय पवार यांनी देखील बोलून दाखवलंय, पक्षाच्या आड येणाऱ्यांना आता आम्ही सोडणार नाही असं म्हणत थेट त्यांनी या नेत्यांना आपला सगळ्यात मोठा दणका दाखवण्यास सुरुवात केली आहे। दुसरीकडे मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या मृत्यू प्रकरणी सीबीआयचा खुलासा, सीबीआयचा रिपोर्ट कधी येणार? 1 महिना होऊन गेला, तुम्ही चौकशी करताय, मग कसली चौकशी करताय? प्राथमिक अहवाल देखील समोर येत नाही। दादांचा अपघात का झाला, कशामुळे झाला, कोणी केला, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला माहीत हव्यात। मात्र आपण याविषयी काही एक शब्दही चुकार बोलायला तयार नाही। याबद्दल आपण कधी उत्तर देणार असा सनसनीत सवाल सध्या शरद पवार यांच्या पक्षातील रोहित पवारांनी केलाय। मित्रांनो, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार यांचे मारेकरी मोकाट सुटलेत। ते आपल्या अवतीभोवती आहेत, त्यांना कधी अटक होणार असा इशारा सज्जड दम रोहित पवार यांनी दिलाय। मित्रांनो, हे सगळं प्रकरण आता सीबीआय कडे आहे, सीआयडी कडे आहे, मात्र चौकशी होत नाही कारण की एक बडा नेता यामध्ये अडकतोय असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। या सगळ्या प्रकरणाच्या पाठीमागे बड्या नेत्यांचे हात आहेत। तो नेता हे सगळं काम करतोय,
पडद्याच्या मागमागून सगळेच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. मग हा बडा नेता कोण, असा प्रश्न रोहित पवारांनी विचारल्यानंतर लवकरच नावासह यादी मी जाहीर करणार असल्याचा त्यांनी थेट इशारा दिलाय. यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे प्रकरण आता तापलंय त्या प्रकरणाचे रिपोर्ट सीबीआय चौकशी लवकरच समोर येईल. बडे बडे मासे गळा लागतील असा सज्जड इशारा रोहित पवार यांनी दिलाय. त्यामुळे दादांचे मारेकरी आता वाचणार नाहीत, त्यांना रोखठोक शिक्षा दिली गेली जाईल असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय. मित्रांनो, हे सगळं प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप पुढे गेलंय. आता फक्त दादांचे मारेकरी यांना अटक होणं बाकी, लवकरात लवकर यावरती प्रक्रिया व्हावी असं रोहित पवारांनी म्हटलंय. मित्रांनो, आपण देखील या प्रकरणाची खूप दिवसाची वाट बघत आहात. आपणास काय वाटतंय? आपण देखील खूप सुज्ञ आहात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादा पवार यांचं खूप मोठं नेतृत्व होतं, त्यांनी महाराष्ट्राला खूप चांगलं सांभाळलंय. मग एवढ्या बड्या नेत्यांच्या अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. महाराष्ट्राचा दादा आता आपल्यात नाहीत, मग त्यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी होणं खूप गरजेचं आहे. या तपास प्रक्रिया पुढे जाऊन नेमक्या त्या मारेकऱ्यांना अटक व्हावी ही आपली मागणी रास्त आहे का? नक्कीच यावरती आपण आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.